आम्हाला इथं राहू दे म्हणते आजच्या दिवस. अहो खाऊ खाऊ की काय तर पण आजारी बसा असल्यापासून मध्ये मी खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आमचं डेली रुटीन शेअर करणार आहे यामध्ये. त्याप्रमाणे बऱ्यापैकी कमेंटची पण मी तुम्हाला उत्तरं देणार आहे. आमचं काम तुम्ही कामी कसे करता, नवऱ्याचं जास्त प्रेम कोणावर आहे. तर हॅलो नमस्कार, कसे आहात. सारिका कांचनच्या दुनियेमध्ये मी सारिका तुमचं मनापासून स्वागत करते. आता आमच्या सवतींच्या दुनियेमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. हे आहे नवीन सबस्क्रायबरसाठी ज्यांना माहिती नाही की अजूनही आम्ही कोण आहोत, तर तुमचंसुद्धा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज सकाळी सकाळी खूप छान अशी मॉर्निंग झाली आणि आज संडे होता, त्यामुळं आम्हाला वाटलं होतं की ह्यांनी कामाला जाणार नाही, पण तसं काही झालंच नाही. तर कांचनचा चेहरा बघा आता तुम्ही. तिने इडली डोसाचा बेत केलता कारण हे घरी असणार आहेत म्हणून, आणि अचानक राहुल त्यांना न्यायला आले. तर बघू शकताय तुम्ही तिचा चेहरा बघा, चेहरा बघून समजते. आणि राहुल आल्यावर तिची रिॲक्शन बघा. तर राहुल यांना कामाला न्यायला आले होते आणि यांचं असं ठरलेलं की मी कामाला नाही जाणार. तर सकाळी सकाळी त्यांनी फोन केला काम आहे म्हणून, जाऊया म्हणून. आणि मग हे पण म्हटले बरं बरं जाऊया. तर आल्या ह्यांना न्यायला बघा. आता आम्हाला इथं राहू दे म्हणते आजच्या दिवस. आराम आहे त्यामुळे जायला लागतंय कामाला. आम्हाला गेलं की खायचं काय अहो खाऊ खाऊ की काय तर पण आजारी बसा असल्यापासून आम्हाला वाटलेलं ह्याने आज घरी थांबणार आहे, त्यामुळे जरा इडली डोशाचा बेत केलता चांगला. संध्याकाळी अहो ते सध्या काही मूड ऑफ होते ना, पीठ पण जरा जास्त फॉर्मेट झालं, आंबट ठेवले. तर रात्री राहुलच्या घरी आप्पे बनवले होते आणि तेच कांचन त्यांना विचारत होती त्यांची स्टेटस बघून. आणि राहुल पण यांना सांगत होतं आप्पे कसे करतात. आणि राहुलची चेष्टा करायला यांना खूप आवडतं. एक खाऊन गेलो की टेस्टी बघितलं कसं लागतंय. राईस खाताय. मग काय हे दोघे गेले. नंतर मग आम्ही दोघी जण रिलॅक्स झालो जरा. म्हटलं आता काय आपण काही चहा पिलोय म्हटल्यावर काय आपल्याला दुपारपर्यंत जेवण लागत नाही. मग निवांत बसलो, म्हटलं राहू दे काय करायचं. मग ती कपडे भांडी झाली निवांत. आणि मग नंतर दुपारच्या वेळेस म्हटलं चला आता करूया. आणि दुपारी कांचनला गोळी खायची होती त्याच्यामुळं म्हटलं चला आता जेवण बनवूया. तर मग इथं मी बटाटा करून घेतला. आणि डोसे नेहमी कांचनच बनवत असते. तर तुम्ही बघितलं असेल आधी पण मी सांगितलं असेल, कांचन डोसे बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे. ती डोसे खूप बनवते, म्हणजे माझ्यापेक्षा. मला एवढं जमत नाही डोसे. आणि बघू शकता इथं तिने किती सॉफ्ट आणि छान डोसा बनवलाय. मला असे सॉफ्ट मोमोज डोसे आवडतात. तिला बनवायचं असल्या मग ती कुरकुरीत डोसे बनवते, तर मी असेच डोसे खात असते. तर आता मी घेतले वाढून आणि कांचन बनवायला लागली. जीवूया आता. आणि या व्हिडिओमध्ये मी खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आमचं डेली रुटीन शेअर करणार आहे यामध्ये. आता अशी लय रील्स बघतोय आम्ही, जिथं लिहिलेलं असतं माहेरीच भेटतंय ही, पण आम्हाला इथं भेटते आमच्यापाशी. इथं माहेरी पण भेटतं या, पण आम्ही एकमेकींची एवढी लाड करतो की आईची कमी नाही भासवत है ना. शेवटी आईची जागा पण घेऊ शकत नाही, हे पण तितकंच खरं आहे. आणि मग मस्त डोसे आणि भाजी बटाट्याची खाऊन छान आम्ही झोपलो होतो. म्हणजे रोजचंच असतं, दुपारचं जेवण झालं की आम्ही झोपत असतो. तर जवळजवळ 4:30 वाजले असतील आणि बघू शकता आम्ही दरवाजा वगैरे बंदच करून झोपतोय. तर बाहेर अजून उजेड आहे, पण घरात अंधार, म्हणजे पूर्ण खिडक्या दरवाजे बंद करून झोपलो होतो. तर आता 4:30 वाजले असतील आणि आमचं रोजचं हे टायमिंग आहे 4:30चं उठायचं. तर कांचन अजून झोपलीच होती, ती काय उठली नव्हती आणि मी पण तिला काही उठवलं नाही. जेव्हा चहा करेल तेव्हा मी तिला उठवल. तर असंच असतं आमचं दररोजचं सकाळचं हे दुपारचं. सकाळी कपडे भांडे स्वयंपाक आणि हे मी गेले की मग आम्ही दुपारपर्यंत इकडं तिकडं करत असतोय. आणि नंतर मग जेवण करायचं दुपारचं आणि नंतर झोपून जायचं. मग काहीतरी व्हिडिओ वगैरे एडिट करायचा, इकडं तिकडं काहीतरी बोलत मग झोप लागतेच.
तसं मग झोपून जातो. नंतर मग 4:30च्या दरम्यान उठत असते. तर इथं कपडे काढून घेते मी, कारण आता खूप वेळ झाला. आणि कसं आहे आमचं जी म्हणजे ही रूम आहे ना ती कारखान्याच्या शेजारी आहे. तसं लांब आहे कारखाना, पण त्याची जी धूळ असते ना, म्हणजे ती राख उडते ना, ती पूर्ण लांबपर्यंत येते आणि सगळे कपडे मग खराब होऊन जातात. त्यामुळे जास्त वेळ कपडे बाहेर ठेवायलाच, म्हणजे ठेवलं ना पूर्ण काळ होऊन जातं. आणि खालची फरशीसुद्धा पूर्ण काळी होत असते. त्यामुळे मग कपडे लवकरच काढतोय. तसं आज उशीरच झालाय. आणि आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बऱ्यापैकी कमेंटची पण मी तुम्हाला उत्तरं देणार आहे. तर आता रूमचे व्हिडिओ बघून तुम्हाला वाटत असेल रूम चेंज केली आम्ही, रूम चेंज केली का, तशा कमेंट पण आल्या रूम चेंज केली आहे का. तर रूम चेंज केलेली नाही आहे, आपलीच अगोदरचीच रूम आहे. त्यात थोडेफार चेंजेस केलेले आहेत, ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. आणि प्लस होम टूर करा असे पण भरपूर व्हिडिओज येत आहेत. होम टूर म्हणजे काय, असं आपलं इथंच रूम आहे हे एवढंच आहे, त्यामुळे होम टूर काय करायचं माझ्या मनात नव्हतं. पण आता तुम्ही सगळे भरपूर अशा कमेंट्स आले की होम टूर करा, तर मी होम टूरचा व्हिडिओ लवकरच अपलोड करेन. म्हणजे संडेला मी होम टूरचा व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि दुसरं म्हणजे आम्ही कुठे राहतो, तर आम्ही संजयनगरमध्ये राहतो, पण आमचं मूळ गाव जे आहे ना ते चिकमोहद आहे, चिकमोहद सांगोला. आणि आम्ही इकडं सांगलीला राहतो आहे, कारण मिस्टर इथंच आहेत त्यामुळे जॉबला. तर इथं इकडं तिकडं करूच तर 5-5:30 वाजले. आणि त्यावर ह्यांनी पण आणि राहुल पण कामावरनं आले. आणि मी डोकं विंचरत तिथं उभं राहिलेले तेव्हा ह्यांनी दिसले. मग म्हटलं चला ह्यांचं पण व्हिडिओ करूया. तर ह्यांनी आणि राहुल कामानं आले. मग त्यामुळे सकाळी काही इडल्या केल्याच नव्हत्या, कारण आम्ही दोघीच खाणार होतो. मला दोघींसाठी कशाला, त्यामुळे मग डोसेच केले. आणि मग संध्याकाळी पप्पांचा पण फोन आला की पप्पा पण येणार आहेत म्हणून. मग पप्पा म्हटले येतोय पण वेळ लागेल. मग म्हटलं ठीक आहे. तर म्हटलं चला आता इडल्या तर बनवून घेऊया, आणि नंतर मग बाकीचं चटणी वगैरे करायला येईल. कारण कांचन म्हटली ताई सांबार वगैरे काय करायला नको, कारण हे बाहेरून जेवून आले होते आणि थोडंच जेवणार होते. आणि आम्हाला तर सांबार आवडतच नाही, आम्ही चटणीसोबतच इडल्या खात असतोय. मग त्यामुळे ती असं मला भरून देत होती खालून, आणि मी वरती ठेवत होते. म्हणजे प्रत्येक काम आम्ही असं एकत्रच करत असतोय. ती खालून भरून देते आणि मी तिथं ठेवले. त्यात गरम करायला ठेवलं होतं पाणी अगोदर, असं असते. मग ते आणि आमचं काम, तुम्ही कामी कसे करता असं पण बऱ्याच वेळा विचारण्यात येतं. तर कसं आहे ना, सकाळी भाजी म्हणजे भाजी आणि बाकीचं इतर काय असतं जे सुक्या भाज्या करायचं असतं हे ते मी करत असते. चपात्या भाकरी आणि भात हे कांचनचं असते. तिला चपात्या भाकरी आणि भात ते बनवत असते, कारण भाताचं मला एवढं म्हणजे मी जेव्हा भात करेल ना तेव्हा तो जरा चिकटच होतो, सुटसुटीत मोकळा होत नाही. त्यामुळे भात तीच करते. आणि भाकऱ्या पण माझ्या जरा थोड्या मध्ये जाड असतात, त्यामुळे भाकऱ्या पण तीच करते. आणि चपात्या मला फास्ट लाटायला जमत नाही, त्यामुळे चपात्या पण तीच करते. तर बाकी मग भाज्या वगैरे आहेत तर त्या मी करत असते. आणि भांडी मी घासते, म्हणजे तिनं बाहेर नेऊन ठेवते जिथं घासतो आम्ही तिथं. मग बाहेर नेऊन ठेवलं की मी तिथं फक्त घासून देत असते. आणि घासून झाले की ते आतमध्ये पण तीच आणून ठेवते. आणि नंतर मग ती कपडे तीच धुते. मग बाकीची तर घरातली बारीक चिरीक कामं असतात ती मी करते. आणि जी रिस्की कामं असतात म्हणजे बाकीचे तर पुसायचं वगैरे हे ते बाकी दुसरं काय असलं तर ते आम्ही दोघी मिळूनच करत असतोय, असं असते. आणि तुमच्या दोघींमध्ये मोठं कोण आहे, तर आमच्या दोघींमध्ये मी म्हणजे सारिका, मी मोठी आहे आणि कांचन जी आहे ती छोटी आहे, असं आहे. आणि कसं कांचन मोठी दिसत जरी असली तरी तिचं एज इतकं नाही आहे. ती आता 22ची आहे, 22चा बड्डे झाला आहे तिचा आता. तर असं आहे आमचं दोघींचं. आणि नंतर दुसरं म्हणजे नवऱ्याचं जास्त प्रेम कोणावर आहे, तर आमच्या ह्यांचं जास्त प्रेम आहे ना ते आमच्या दोघींवर पण आहे. ते दोघींवर पण समानच जीव लावतात, तर असं आहे. आणि आता मी कांचनला दरवेळेस व्हिडिओत म्हणत असते कांचन हास. तर ती आता हसली बघा, कारण ती हसलेला मला पण खूप आवडतं. मग मी तिला सांगत होते आपल्या फॅन्सला तो हसलेली खूप आवडतं, त्यामुळे तिला खूप छान वाटलेलं.
त्यामुळे ती इथं मनापासून तेवढीच हसलेली असते, आहे. पण लय भारी असते. तिला खरंच खूप हसायला आलं होतं. नंतर मी इकडे चटणी करून घेतली ह्याची इडलीसाठी जी आपण करणार आहे ती इडली आणि चटणी. आणि मग पप्पा यायचं म्हटल्यावर पप्पा जवळ आले की म्हटलं मग चला आता पप्पा जवळ आले की भाकरी आणि भाजी करून घेईल. मग मी भाजी केली वांग्याची आणि एक भाकरी केली होती पप्पा आल्यावर खायचं म्हणून. तर ह्याने पप्पाला आणायला गेलते कारण इडली डोसे वगैरे पप्पाला नाही जमत आणि त्यांना भाकरीच लागते त्यामुळं. आणि अशा कमेंट तर भरपूर येतात की सारिकाचं खूप वाईट वाटतं आणि तू स्वतःकडे जास्त लक्ष देत जा. सारिका म्हणजे मी जी बोलते ती. तर खरंच तुमचं मनापासून थँक्यू. तुम्ही माझा एवढा विचार करता सगळेजण त्यासाठी. पण वाईट वाटायसारखं काही नाही आहे. कांचनचं आणि आहोंचं माझ्यावर खूप प्रेम आहे दोघांचं पण. आणि ते दोघे पण मला खूप जीव लावतात. तर असं आहे. आणि आता जस्टच मी सकाळी एक पोस्ट केला व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ. त्याला पण एक कमेंट आली की कांचन नवऱ्यासोबत जास्त खुश असते तुझ्यासोबत नसते. तर आता कुठलीही स्त्री असो नवऱ्यासोबत ती खुश असणारच. फर्स्ट प्रायोरिटी तिचा नवरा असणार आहे प्रत्येक गोष्टीतच. त्यामुळे ती सुद्धा नवऱ्यासोबत खुश असते आणि माझ्यासोबत तर ती खुश असतेच. खरं तर ती जास्त बोलत नाही व्हिडिओमध्ये, व्हॉइस वगैरे देत नाही. पण तुमच्या कमेंट्सवर आमच्या दोघींची खूप वेळ चर्चा होत असते आणि दोघींच्या विचारानेच ते दिलेलं रिप्लाय असते. तर असं असतंय. तर पप्पांना आणायला हे गेले होते. खूप वेळ झाला होता पप्पांना यायला. त्यांना लवकर बसच सापडली नव्हती त्यामुळे यायला थोडा वेळच झाला होता. आणि मी ह्यांना सांगितलं होतं की तुम्ही खालती आले की मला फोन करा कारण मला व्हिडिओ घ्यायचा होता. पप्पा आलेले होते ते. पण हे कांचनला आणि माहीत नव्हतं. मी मोबाईल लावला होता त्याला. मग अचानक पप्पा आले आणि ही माझी फेवरेट ब्लँकेट आहे जी मी पप्पांना आणायला सांगितली होती. तर ते पप्पा घेऊन आले होते. आणि खरं पप्पांना बघून खूप भारी वाटलं कारण खूप दिवस झालं पप्पा म्हणत होते यायचं पण काय आलेच नव्हते ते. तर त्यांना बघून ना आम्हा दोघींना पण खरंच खूप छान वाटलं. आणि मग नंतर आम्ही जेवायला लागलो. पण झालं असं की पप्पा पण लग्नात जेवून आले होते त्यावेळी आम्ही दोघी जेवणार होतो. ह्यांनी पण काही जेवले नाहीत आणि मग इडल्या तर भरपूर केल्या होत्या. मग काय आम्ही परत दोघींनीच खाल्ल्या. आणि सकाळी मग त्याच इडल्या अशा व्यवस्थित कट करून व्यवस्थित फ्राय करून मग नाश्त्याला पण त्याच खाल्ल्या. तर असा होता आजचा संडेचा दिवस. तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.